ही बेलदार समाजाची पूजास्थली आहे. आपटाच्या वृक्षाखाली मातीने आणि दगडाने बनवलेली ही पूजास्थळी. कॉम्रेड बिलावल आमच्या सोबत आहे. ते पूर्ण माहिती देतील या पूजास्थळाची. बेलदार समाजाचे सर्वात मोठे कार्यकर्ते आहेत भक्तविमुक्त युथ फंडचे. सांगा. हा जो देव आहे हा बेलदार समाजाचा देव आहे. या समाजामध्ये पूर्वीपासून ते बेलदार समाजाचे पूर्वज आहेत ते आधीपासून माती, पाणी आणि दगड याचीच पूजा करतात. यांच्या देवावर मूर्ती नसते. हे मूर्तीपूजक नाही आहे. किंवा मंदिरही नसते. हा, आणि देवावर मंदिर नसते. यांचे 3 देव प्रमुख आहेत. एक घरामध्ये जे आहे तिला कुलदेवता म्हणतात, तिला चौरी म्हणतात. आणि जंगलात जे आहे तिला सीतामाता म्हणतात. पुन्हा दारात जे आहे धारी जे मांडणी केलेली आहे ते किसनजी देव आहे. सर्वांची मांडणी आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे. त्यांचे आसन म्हणून आहेत ते मांडणं आहे. यांचं मंदिर नसते. आणि स्वतःचा भगत असतो, ब्राह्मण पण स्वतःचा भगत असतो. त्यांच्या अंगात येते गंडे दोरे वगैरे सर्व काही देतात. यांच्यामध्ये आदिवासीचे सर्व लक्षण आहेत. जसं प्रकृती पूजक आहे इथे आपण पाहू शकतो. हे आपट्याच्या झाडाखाली. हा, हे प्रकृती पूजा म्हणजे झाडाखाली. आता या ठिकाणी जे वस्त्र दिलेलं आहे ते झाडाला नेसवलेलं आहे. हे पहिल्यापासून आमचे देव सुद्धा प्रकृतीची पूजा करत होते. आमचा किसनजी देव बेलदार हे किसनजी देवाचे भक्त आहेत. बरोबर. भक्त असल्यामुळे आमच्या किसनजी देवानं सुद्धा गोवर्धनाची पूजा केली होती. देवपूजा आणि दिवसात आमचा सुतक फेडतो. पुन्हा म्हटलं म्हणजे ब्राह्मण नसतो. आमच्या येतात हे करतो. आता काही लोक आणतच असतील त्याला काही